सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आता स्वयंपाक ते झालेला आहे, आता घराचं कलर काम सुरू आहे। तर आता आम्हाला इकडच्या किचनमधला पसारा त्या किचनमध्ये शिफ्ट करायचा आहे। सगळीकडे असा पसारा झालेला आहे। तर तुम्हाला दाखवते किती पसारा झालेला आहे। ते आलेलं होतं आणि माझ्याकडून असा कुटाणा झाला। आता कलर द्यायचा आहे म्हणून मी काय केलं, सगळ्या खिडक्या धुवून काढल्या नळाच्या पाण्याने आणि खाली नाही का ते कलरचं हे ठेवलेलं होतं, त्यांचे पोते वगैरे होते। तर सगळं ते पोत्यावर पाणी गेलं, तर सगळं त्यांचं जरा नुकसान झालं त्या लोकांचं। म्हणले तुम्ही पाणी कशाला टाकलं, कारण की धूळ होती ना, म्हणून मी नळाच्या पाण्याने खिडक्या ते धुवून घेतल्या। तर ते म्हणले हिच्यावर काही जमत नाही पाणी टाकायला। तर असा माझ्याकडून आज कुटाणा झालेला आहे। तर सकाळी लई बडबड करत होते मला धुवायचं होतं, तर म्हणे अगोदरच काढायचं ना सगळं खालचं ते पोते ते ठेवलेले, ते PVPचे ह्याचे पोते होते। तर ते 2-3 पोते भिजले सगळे पाण्याने, कारण की वरून खिडक्या ते धुतल्यानं तर सगळं पाणी खाली गेलं। तर ते लोक म्हणले आता हे पूर्ण असं त्याचं असं कडक झालं, ते गट्टा झाला पूर्ण त्या PVPच्या ते पावडर असते कोणती तरी सिमेंटसारखी। तर सगळं ते वेस्ट गेल्या 2-3 पिशव्या। तर आता त्यांनी दुसऱ्या आणलेल्या आहेत। तर आता काय करणार, झालं ते आता चुकून माझ्याही लक्षात आलं नव्हतं खाली काही पाणी जाईल आणि ते पोते भिजतील म्हणून। तर मी डायरेक्टच किचनमधला सर्व हे पसारा काढायचा आहे। हे सगळे भांडे डबे, ह्या गॅससुद्धा तिकडे शिफ्ट करायचं आहे। हे सगळा पसारा आहे इथेच। वरती काही पोटमाळ्यावर जास्त पसारा नाही, तिकडच्या माळ्यावर आहे पसारा। आणि हे बाहेरसुद्धा असा पसारा सगळा पडलेला आहे गॅलरीत। तुम्हाला तर इकडच्या किचनमध्ये सगळा पसारा शिफ्ट करायचा। इकडं सुद्धा खूप राडा झालेला आहे। तर हे असं ठेवलेलं आहे थोडंफार, हे कपडे हे रिकामच असते किचन, म्हणून इथे कपड्यांचे बास्केट हे ठेवलेले आहेत। तर हे आता सगळं काढायचं आहे। आणि इकडे सुद्धा एक एक्स्ट्रा गॅस आहे, ते गॅससुद्धा साईडला ठेवायचा आहे आणि तिकडचा गॅस आणायचा आहे इकडे लावायला। हां, सर्व काढायचं हे पसारे मध्ये सुद्धा। इकडं गादी हे असा पसारा टाकून ठेवलेला आहे। TV सुद्धा ठेव, बाहेर सुद्धा हे असा राडायचं आहे सगळा। तर असा कलरचं काम म्हणलं ना तर खूप मोठा असा राडा होतो घरामध्ये। आमच्या सगळ्या रूममध्ये असा पसारा झालेला आहे। तर म्हणलं अगोदर इकडचं किचन सगळं, तिकडचं पण भांडे ते काढले होते मी, म्हणलं इकडचं किचनमधलं सगळं सामान ठेवावं काढून बाहेर, आणि ते सगळं आधी क्लीन ते करून घ्यावं, पुसून घ्यावं। कारण की एकदा भांडे जर लावले तर मग नाही पुसता येणार। तिकडच्या पण किचनमध्ये अशी धूळ ते झालेली आहे पूर्ण। ते कलरचं सगळं साफ केलं आणि एवढी धूळ आली किचनवर। 2 दिवसाला सारखं साफ करणं लागते। आता एवढा पसारा काढलेला आहे, डबे ते तिकडच्या किचनमध्ये ठेवायला। आता फ्रीजसुद्धा काढलं लागतं। हां राहिलेत ना, आता हे काय तिखटाच्या ह्याच्या भरण्या व्यवस्थित ठेवा। हां, हे मिठाचं पण ठेव, झाकण लावू दे नीट। हळू ठेवा। तर इथे मी ना थोडी व्हिडिओची स्पीड वाढवलेली आहे। तर इकडे मी सर्व पसारा ते त्या घरामध्ये नेला आणि नंतर ह्यांच्याकडून पोटमाळ्यावरचे थोडेसे भांडे ते होते, काही पिशव्या ते होतं झाकून ते ठेवलेलं। आणि प्रांजलसुद्धा मला मदत करू लागत होती, छोटे छोटे डबे ते न्यायला। इकडचं पूर्ण किचन आम्ही सगळं पसारा काढला किचनमधला। आणि मी तिकडं गेले ना, मुलांना एक चान्सच पाहिजे असतो। तिकडं गेल्याच्यानंतर तिनं फ्रीजमधली मॅगी काढली आणि मॅगीमधला मसाला खात असते साखर टाकून त्यामध्ये। माझं लक्षच नव्हतं, तिला वाटलं मम्मी कामातच आहे। नंतर मी पाहिलं तिला, आणि राजवीरसुद्धा आला मधात। त्याला अशी गरमी होत होती, पंख्याने हवा मारतोय, स्वतःला मारत होता आणि मला पण मारत होता। तिकडचा पसारा आणल्याच्या नंतर मग हे सगळं मी इकडं असं थोडं व्यवस्थित लावून घेतलं। त्या रूममध्ये सुद्धा एक कडाप्याचा रॅक आहे भिंतीमध्ये, पण म्हणलं ते पसारा तसाच ठेवावा मागचा। मग मी तिकडचं रॅक ह्या वट्यावरच ठेवलं समोरच। 8-15 दिवसासाठीच आम्ही इकडच्या रूममध्ये राहणार आहोत। माणूस असलं कामामध्ये असलं ना तर मुलांचे असे काही पण कुटाणे सुरूच असतात। आणि दोघं सुट्टी असली ना दोघांना पण, मग तर विचारायचं कामच नाही।
एकमेकांना अशी मारतील, हे करतील. शाळेत असले तेवढंच घरात शांतता असते. प्रांजलने असा हे मसाला काढला आहे मॅगीचा, त्यामध्ये साखर टाकून खाते. ती म्हणते मला मॅगी मसाला खूप आवडतो. मॅगी तिला जास्त करून काही देत नाही. नंतर कलरवाली मुलं होते ते आलेले, त्यांच्याकडून आम्ही इकडं फ्रीजसुद्धा घेतलं काढून, कारण की त्यांना ते तिन्ही रूमचं करायचं होतं काम. मग त्या मुलांनी दिलं तेवढं फ्रीज ते सर्व व्यवस्थित लावलं. सर्व फ्रीजच्या मागून सुरू करते. तर इकडे आम्ही तात्पुरता घेतला आहे पसारा लावून ह्या किचनमध्ये. ह्याच्या मागे सुद्धा भिंतीमध्ये एक रॅक आहे कडाप्याचं. तर हे छोटं रॅक ठेवायला काही जागाच नाही म्हणून असंच ठेवलेले. आणि त्या किचनमध्ये पण खूप राडा पडलेला आहे, बेडरूममध्ये पण. आणि बाहेरसुद्धा असा सगळा पसाराच टाकून ठेवलेला आहे. आणि इकडे सुद्धा, आणि हे इकडे सुद्धा. अगोदर पण त्या रूममध्ये गॅस होता, तर ते गॅस तसाच ठेवलेला आहे. त्याच गॅसवर बनवतो आणि इथला गॅस इथंच आहे. इकडच्या किचनमध्ये सगळं राडाच आहे खूप. ह्या रूममध्ये तर खूप राडा झालेला आहे. हे पूर्ण ते वालपुट्टीचं घासलेलं आहे, सगळं पडलेलं आहे पावडर, सगळं पावडरच झालेलं आहे खाली. हे मुलं इकडे येतात, सगळे पाय भरून जातात, म्हणून आम्ही सगळे खिडक्यादार असे लावूनच घेतलेले आहेत. तर अशी आमची बेजारी चाललेली आहे. आता 8-10 दिवस आणखी हे काम सुरूच होईल. आता इकडचा ब्लॉक झाल्याच्या नंतर तिकडचा ते ब्लॉक करणार आहेत. मग आम्हाला आणखी तिकडचा पसारा इकडे शिफ्ट करायचा आहे. तर व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.